पालघरजवळ वाढवण नावाच्या गावाजवळचं हे बंदर आहे. मुळात ही जागा का निवडली गेली? आपण आपल्या संपूर्ण कंटेनर जी ट्रॅफिक आहे एक्झिम, आपण एक 2 मिनिटात तुम्हाला मी एक त्याच्याबद्दल सांगतो. भारतामध्ये कंटेनर ट्रॅफिक आहे त्याचा 65% हे मुंद्रा आणि JNPA करतं. बरं. 10% पिपावा करतं, ते सुद्धा पश्चिम किनाऱ्यावरचं मुंबईच्या नॉर्थचंच बंदर आहे. म्हणजे 75% भारताची जी कंटेनर वाहतूक आहे ती ह्या 3 बंदरात होते. JNPA 98% क्षमतेने आता चाललं आहे. मुंद्रा पण 90% क्षमतेने आहे. JNPA मध्ये 2.4 मिलियन TUs आता ॲड झालं, म्हणून नवी कॅपॅसिटी ॲड झाल्यामुळे परत आम्ही 80%वर येऊ. मुंद्रा पण जवळजवळ पूर्ण होत आलं आहे. भारताची जी वाढ आहे 7%, 8%, आणि कंटेनर जे कन्व्हर्जन होईल बल्कमधून ती अशी जर आपण ठरवली तर 15%ने जवळजवळ आपली कंटेनर ट्रॅफिक वाढणार आहे. या प्रचंड वेगाने जेव्हा आपली कंटेनर ट्रॅफिक वाढेल त्याचा 75% भाग फक्त याच भागात राहणार आहे. त्याच्यामुळे या भागातच आपल्याला बंदर लागणार आहे. आणि जेव्हा तुम्ही विचार केला तर मुंबईच्या दक्षिणेत बंदर नाही होऊ शकत एवढं मोठं. त्याचे 2 कारण आहे. एक तर तुम्हाला नॉर्थला पूर्ण मुंबई क्रॉस करून साऊथला जावं लागेल, ज्याने तुमचं लॉजिस्टिक कॉस्ट वाढेल. आणि दुसरं, जो सह्याद्री आहे त्याला तुम्हाला परत भेदावं लागेल जर तो मुंबईच्या दक्षिणेत बंदर गेलं. आणि ते फार मोठं शिवधनुष्य आहे. त्याच्यामुळेच बँगलोर पोर्टला फार मोठी अडचण आहे. त्याच्यामुळे एका क्षमतेपेक्षा मँगलोर पोर्ट मोठं होत नाही आहे. याच्यामुळे आपल्याला अशी जागा मुंबईच्या नॉर्थमध्येच पाहावी लागणार होती. आणि जेव्हा आणि बंदर हे एक जॉग्राफिकल फिनॉमिना आहे. तुम्ही पटण्याला किंवा श्रीनगरला बंदर नाही करू शकत. त्याच्यामुळे समुद्रामध्ये समुद्र किनाऱ्याजवळ जवळजवळ जितकी जास्त खोली ती जागा बंदरासाठी उपयुक्त. अशी जागा मुंबईच्या नॉर्थला 5 जागा संपूर्ण पालघर डिस्ट्रिक्टमध्येच होत्या. आणि त्या 5 जागांपैकी सगळ्यात चांगली जागा ही वाढवणला होती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.